हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर आज घरची क्लिनिंग सुरू केली आहे. क्लिनिंग म्हणजे मी मोस्ट ऑफ टाईम करत असते थोडं पार्ट, आणि आज ड्राय बाल्कनीचा नंबर लागला आहे. त्याचं रिझन असं होतं की मला थोडंसं रिअरेंजमेंट करून घ्यायची होती. जागेचा खूप प्रॉब्लेम होत होता, तिथे खूप कंजस्टेड होत होतं कपडे वाहू टाकायला, किंवा माझी जी छोटी बकेट आहे ज्यामध्ये मी भांडी वगैरे ठेवते, टोपली, ती पण ठेवायला प्रॉब्लेम होत होती. म्हटलं थोडंसं रिअरेंज करूया. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं रिअरेंज करते. मावशी पण आल्या, त्यांच्याकडनं सगळं क्लिनिंग वगैरे पण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कसं रिअरेंज केलं. आज फायनली मला ड्राय बाल्कनी रिअरेंज करण्याचा मुहूर्त लागला आहे. चला तर सर्वात पहिले मला ह्या रॅकवरच्या सगळ्या सामान काढून घ्यायचं होतं. यात मी थोडेफार डबे ठेवते जे ठेवायला माझ्या कॅबिनेट्समध्ये जागा नसते, आणि काही वस्तू जे लपवून ठेवायची असते मला अव्यूपासनं, जसं की गुळाचा डबा, चिंच्याचा डबा वगैरे. आणि तुम्हाला ही खूप घाण दिसत असेल, खूप मेसी दिसत असेल, त्याचं रिझन असं आहे की भरपूर दिवस झाले मी याला क्लीनच केलं नाही आहे. आता बघा, मावशी पण आल्या होत्या, झाडू पोछा करणाऱ्या आमच्याकडे जे येतात, तर इथेच मी झाडू आणि त्यांचं जे काही सुपडी वगैरे आहे ते सगळं पण मी इथेच ठेवते. आणि खाली भरपूर साऱ्या माझ्या रांगोळ्या आहेत, आणि त्याचबरोबर ना थोडेफार दिवे वगैरे आहे जे आपल्याला दिवाळीला लागतात. ॲपलचं वेड लागलं आहे. आम्ही नुसतं ॲपल खातोय, बाकी काही आम्हाला फ्रुट्स किंवा काही दुसरं नको आहे. आणि त्यातही अर्धा ॲपल खायचं, अर्धा तसंच्या तसं ठेवायचं, परत नवीन ॲपल काढायचं. आणि त्या ॲपलला एवढ्यांदा त्यांनी खाली पाडलंय ना की मी तुम्हाला दाखवते. फ्रेश ॲपल होता, आता बघा त्याला पाडून पूर्ण नरम करून टाकला. आता हा कोण खाणार अव्यू? आणि एवढंच नाही, असे 3 ते 4 ॲपल घरी आहे जे खराब झाले आहेत, आणि त्याचबरोबर ना त्याची थोडे तुकडे करून ठेवले त्यांनी. मावशींचा घरभर झाडूपोचा करणं झालं होतं. मावशींचं आणि माझं ऑलरेडी डिसायडेड होतं की घरी जेवढं पण 2 BHK आहे त्याला सोडून माझ्या 2 बाल्कनी आणि माझे 2 जे मोठे विंडोज आहेत ते पण रोज क्लीन करायचं. आता इथे अव्यूला ना वॅफल्सचा डबा दिसत होता, आणि त्याचं कंटिन्यू होतं, आई मला तो वॅफलचा डबा दे, पण त्यामध्ये काहीही वॅफल नव्हते. आजकाल अव्यू प्रत्येक गोष्टींमध्ये ना खूप जिद्दपणा करतो, आणि त्याला सांभाळणं म्हणजे खूप डिफिकल्ट होतं कधी. बघा, आता माझ्याकडे एवढा पूर्ण स्पेस आहे डावीकडला. आता ही रॅक मी इकडल्या साईडला ठेवली, आणि त्यामुळे मला डावीकडला पूर्ण स्पेस जो आहे तो वापरायला मिळाला आहे. मावशींनी खालचं तर क्लीन करून दिलं, पण आता हे वरचं सगळं मला छान घासून काढावं लागणार आहे, आणि याला मला भरपूर वेळ लागेल. आणि त्याचबरोबर मला ही रॅकसुद्धा छान असं नीट क्लीन करून घ्यायचं होतं. याला सुद्धा वेळ लागणार आहे, कारण याला खूप धूळ लागली आणि मला प्रॉपर घासून घ्यावं लागेल. नको करू बाळ, असं तुला दिलंय ना त्या प्लेटमध्ये ऍपल, ते खाणं नको ना काढू, नको काढू अवयू, प्लीज अवयू. आधीच्या काळातले लोक लिटरली 7 ते 12 पोरं कशी सांभाळायचे, मला खरंच प्रश्न येतो. मला एक बाळ सांभाळायसाठी नाकं 9 येतात. चला असो, अव्यूला कितीही नाही म्हटलं तरी त्याला तोच ॲपल खायचा. जर मी त्याच्या हातातनं घेऊन घेतलं असतं तर तो खूप रडला असता, आणि म्हणून मी सुद्धा त्याला थोड्या वेळ त्या ॲपल बरोबर खेळू दिलं, खाऊ दिलं. आज मला करायची होती गवाराच्या शेंग्याची भाजी, आणि तेच मी इथे तोडायला बसली आहे. प्रीतम थोडा बिझी होता म्हणून, नाहीतर तो सुद्धा मला कधीतरी हेल्प करतो. आता बघा, त्याच्या मीटिंग झाला की तो लगेच बाहेर येईल असं मला बोलला होता, आणि अव्यू काय मला सोडून राहणार नव्हता. अदरवाईज त्याला TV किंवा मोबाईल लागतो, आणि मला ते देणं त्याला अवॉइड करायचं असते, म्हणून मी त्याला हवं ते करू देते. आणि माझ्याबरोबर तो हे खेळतो याचं मला काहीही प्रॉब्लेम नाही. थोडा पसारा जरी केला तरी इट्स ओके, पण त्याचबरोबर तो माझ्याबरोबर बसला आहे आणि खेळतो आहे, हे माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. मी सुद्धा भाजी तोडून साईडला ठेवत होती. त्यानंतर प्रीतमही माझी मदत करायला आला, कारण त्याला माहिती होतं की अव्यू जर घेऊन बसली आहे दीपिका म्हणजे तो नक्कीच तिला कामं करू देणार नाही, आणि म्हणून तो, मी आणि अव्यू, आम्ही तिघांनी सुद्धा छान भाजी निवडून घेतली. मग प्रीतमला वेळ होता, अव्यूला सांभाळणार होता तो, म्हणूनच म्हटलं चला पटकन अशी आंघोळ करून घेते. छान अशी आंघोळ करून घेतली, आणि आज मला करायची होती देवपूजा, कारण ऑलमोस्ट 4 ते 5 दिवस झाले होते मी काही देवपूजा केली नव्हती, म्हणून म्हटलं नाही, आज छान केस वगैरे पण वॉश करून घेतले होते, देवाची पूजा करून घेतली, जे की माझं दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि फेवरेट पण काम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सगळं छान असं नीटनेटकं करून घेतलं. यातही अव्यूची वळवळ असते, म्हणजे प्रीतम जवळ तरी त्याला दिलं ना तरी त्याला आई लागते, आणि त्याला माहिती आहे आई काहीतरी करत असते म्हणजे आपल्याला सुद्धा काहीतरी करायला मिळते. चला, देवपूजा पण छान माझी झाली होती. त्यानंतर भाकऱ्या बनवल्या. मला अशा परफेक्ट काही भाकऱ्या येत नाही, पण जशा येते तसं मी बनवते, कारण प्रीतमला कधीतरी खायला आवडतं, आणि आमच्याकडे पीठही नव्हतं. म्हटलं चला आज आपण भाकरीच बनवूया. छान गवाराच्या शेंग्याची भाजी पण केली होती. सगळ्यांनी पोटभर जेवण करून घेतलं, आणि बघा माझ्या बाळाला आता भिंतीवर चढायचं आहे, आणि हे त्याचं नवीन प्रकरण आहे. आई रागवली कारण पडेल, म्हणून तो असं काहीचं धावत होतं. खूप वेगवेगळ्या तरीकेने अव्यू आजकाल आम्हाला एंटरटेन करतो. आज मला सगळे ते झाडांचे कामं करून घ्यायचे होते, पण आमचं बाळ अजून झोपलं नाही आहे.
आय डोंट नो मी कधी करेन. अव्यूसाठी काही पुस्तकं मी मागवले आहेत ज्यामध्ये देवाचे आहेत, म्हणजे हनुमानजीची आहे, सरस्वती, असे टोटल 10 बुक्सचं पॅक आलं आहे. आणि माझं असं प्रयत्न चालला आहे की अव्यूला रोज झोपण्यापूर्वी एक पुस्तक त्याच्या पुढे वाचायचं, म्हणजे त्याला एवढं कळणार नाही, एवढं काही त्याला काहीच कळणार नाही. पण आतापर्यंत मी 2 ते 3दा असं केलं आणि तो ना लिटरली ऐकता ऐकता झोपून पण जातो. सो मला तरी हे वर्थ इट वाटतं. तुमच्याकडे पण छोटं बाळ असेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या पुस्तकं मागवू शकता. सुरू आहे अव्यू, नको ना करू, त्यांना त्रास होतोय. बघा इथे अव्यूची कशी मस्ती सुरू आहे. त्याचा इतका हट्ट असतो की बाबा तुम्ही असंच राहा आणि मी वर चढेल. आणि जर मी प्रीतमला म्हटलं ना, प्रीतम झाला आता उठ वर, व्यवस्थित बस, त्याची पण कंबर वगैरे दुखेल किंवा पाठ दुखेल, तर तो परत त्याला घेतो, खाली ठेवतो आणि परत त्याच्या अंगावर असंच चढतो. अवयू अजिबात झोपायला तयार नाही आहे आणि मला झाडांची जी माती आहे ना ती खालीवर करून घ्यायची आहे. तो जर असला तर तो मला हे काहीच कामं करू देणार नाही आणि वरून सगळं मेस करेल ते वेगळं. म्हणून मी आता प्रीतमला म्हटलं थोड्या त्याला सांभाळ, मी ही झाडांची माती खालीवर करून घेते आणि मला माझी जी ड्राय बाल्कनीची रॅक आहे ती सुद्धा क्लीन करून घ्यायची आहे. चला तर आता मी ते सगळ्यात आधी करते, त्यानंतर तुमच्याशी भेट. अव्यूला प्रीतम सांभाळतो आहे तेव्हापर्यंत माझ्याकडे वेळ होता. मी म्हटलं चला आता पटापट हे सगळं जे काही मला बाल्कनीचं काम करायचं ते करून घेते. तर मला सर्वात पहिले तर सगळ्याच जे काही झाड आहेत माझ्याकडे त्यांची माती खालीवर करून घ्यायची होती. हे मी आठवड्यातनं एकदा कंपल्सरी करते, प्रत्येक झाडांची माती खालीवर करते. माझ्याकडे थोडं खत आहे जे मी जेव्हा मी झाडं घेतलं ना तेव्हा त्यांनी मला 20 रुपीजमध्ये भरपूर दिलं होतं. तर ते बोलले की असं 2-4 चम्मच तुम्ही जेव्हा खालीवर माती करताना तेव्हा माती थोडीशी काढून घ्यायची आणि ते खत घालायचं. सो मी सुद्धा तेच प्रॅक्टिस फॉलो करते आणि त्यांनी झाडं छान बहरतात, फुलं पण येतात. आणि जेव्हा कधी असं वाटलं ना की आता या झाडांना फुलं येत नाही अजिबात, त्यावेळेस थोडी थोडी कटिंग करायची झाडांची, माती खालीवर करायची, परत थोडं खत घालायचं, असं काहीसं मी करत असते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी पुढची तुम्हाला ग्रिल दिसत आहे ना आमची, तर प्रीतमचं असं मत होतं की तिथली जागा मला हवी आहे, तू पूर्णच्या पूर्ण बाल्कनीमध्ये झाडं लावल्यात, मला तिथे बसायला जागाच नाही आहे. आणि त्याला बाल्कनीमध्ये असं हात ठेवून वगैरे उभं राहायला, थोडा निवांत बसायला, त्याचा वेळ घालवायला खूप आवडतं. आणि त्याला माझ्या झाडं लावण्यापासून प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याचं असं झालं आहे की तू अख्ख्या बाल्कनीमध्ये झाडं लावल्यात, तर बाल्कनीचा मला वापर करायचा, तर मी कसं करू, मला बसायचं आहे पण मला जागाच नाही आहे तिथे. सो असं काहीसं त्याचं बोलणं होतं. म्हणून म्हटलं ठीक आहे, मला जी पुढची झाडं आहे ती सगळी लेफ्ट आणि राईट साईडला लावून घ्यायची होती, कसं बसं अरेंज करायचं होतं. आणि त्यानंतर मला ती जी पुढची पूर्ण जागा आहे ना ती मेन तर प्रीतमसाठी रिकामी करायची होती. आता त्यासाठी म्हटलं हे करायचंच होतं, तर चला सगळे झाडांची खालीवर माती पण होऊन जाईल, कटिंग पण होऊन जाईल आणि त्याचबरोबर थोडंफार खत पण घालणं होईल. हे जे गुलाबाचं झाड आहे ना याला प्रत्येकच महिन्याला 4 ते 5 फुलं येतात आणि ते खूप दिवस राहतात. म्हणजे लिटरली हे 2 फुलं येऊन पण ऑलमोस्ट 2 वीक झाले पण ते झळले नाही. इंग्लिश गुलाब आहे त्यामुळे तो छान पण वाटतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की मदर्स डेला मी स्वतःला 2 सदाफुलीची जे झाड आहेत ते गिफ्ट केली होती. सो ते पण माझ्या इथे आहेत, त्याला पण छान फुलं वगैरे होती. सो ते पण मी त्यांच्या जागेवर ठेवून दिलं. आता माझ्यासाठी ना थोडं डिफिकल्ट होतं, माझ्याकडे जागा कमी आहे, झाडं जास्ती आहेत आणि ते मला आवडतात पण. मी अरेंज पण छान केले होते पण प्रीतमच्या हट्टामुळे मला आता ते सगळं करावं लागतं आहे. चला तुम्हाला माझ्या जास्वंदाच्या फुलाची स्टोरी सांगते. एकदम छोटीशी आहे स्टोरी. ती म्हणजे या झाडांना छान फुलं येत होते स्टार्टिंगला. आय डोंट नो अचानक काय झालं पण त्या झाडांना कीड लागायला लागली, म्हणजे पांढरे किडे लागायला लागले आणि फुलं पूर्ण मोठे होण्यापूर्वीच ते जळून जायचे किंवा त्यांना जे कळ्या होत्या ना ते पण अशा वाईट कसं याच्यानी किडांनी खराब होऊन जायचे. तसं खूप दिवस झालं. आता मी त्याला छान कटिंग तर करून घेतले, त्याची माती पण खालीवर करून घेतली आणि एक औषध पण मी मागवलं आहे. ते मी बघितलं होतं थोडं इंटरनेटवर सर्च करून, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं 2 चिमूटभर घ्यायचं एका वाटी पाणीमध्ये आणि ते स्प्रे करून द्यायचं. तर तसं काहीसं करून बघू म्हणजे त्याला छान फुलं लागतील. आणि माझ्याकडे ना हे गुलाबी फुलांचं जे झाड आहे ते माझं सगळ्यात फेवरेट आहे. तसं तुम्हाला सगळेच झाडं आवडतात पण त्याला ना कंटिन्यू फुलं लागतात. म्हणजे लिटरली जेव्हापासून मी आणलं आहे ना मी कधीच त्याला मोकळं असं बघितलं नाही. आणि झाडांना कोणत्या तरी झाडांना फुलं असलं ना की आपली बाल्कनी छान दिसते. म्हणजे हिरवळ दिसण्यापेक्षा थोडंफार आणखी पण कलर्स राहिले की आपली बाल्कनी छान अशी कलरफुल दिसते. तर बघा माझ्याकडे हे 3 कुंड्या रिकाम्या झाल्या होत्या ज्याचे झाडं खराब झाले होते, तर मी काढूनच टाकले. कारण कितीच दिवस मी त्याला जोपासणार असं झालं होतं. भरपूर दिवस पाणी पण घालत होती, खालीवर माती करत होती पण ते काही
जगायलाच तयार नव्हतं. म्हणून म्हटलं की नाही आता आपण याला काढून ठेवूया. सो ते 3 कुंड्या माझ्या रिकाम्या झाल्या होत्या, तर तेवढी जागा माझ्याकडे होती. आता माझ्याकडे हे शेवंतीचं पण एक झाड आहे, पण याचं पण ना थोडा प्रॉब्लेम चालला आहे, म्हणजे फुलं लागत नाही आणि त्याचबरोबर ना ते जगत नाही असं मला वाटत आहे. काही दिवस बघेल, नाहीतर मग ते सुद्धा मी काढून घेईल. तर अशा टोटल माझ्या 4 कुंड्या रिकाम्या झाल्या आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आता लवकरच आमचं घर होणार आहे, म्हणून प्रीतमचं असं मत आहे की आता आपण झाडं नको आणायला, कारण आपल्याला शिफ्टिंगच्या वेळेस जास्ती झाडं असली की तेवढंच जास्ती त्रास पण होईल. आणि अधूनमधून आमचं नागपूरला जाण्याचं पण चाललं आहे. सो त्यावेळेस पण झाडांची थोडी काळजी नाही होत, म्हणून त्यावेळेस म्हणाला तो की आता झाडं नको घ्यायला, कुंड्या रिकाम्या होत्यात, पण आपण जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हा आपण काहीतरी नवीन एक्स्ट्रा झाडं घेऊया. आता बघा माझ्याकडे ना मी लिटरली 1 की 2च आणले होते. 40 रुपयाला 2 मनी प्लांट आणले होते मी छोटे छोटे, आणि त्या मनी प्लांटचे माझे एवढे मनी प्लांट झाले. आता लिटरली माझ्याकडे 4 ते 5 मनी प्लांट त्याच्यामुळेच झाले आहेत, म्हणजे ते इतके छान बहरले आहे. आता माझ्याकडे हे सगळ्यात मोठं होतं मनी प्लांट, तर मी म्हटलं याला ना छान असं माझ्याकडे स्टिकी होतं, जे हुक्स असतात ना त्यांनी ते लावायचं डिसाईड केलं. मी म्हटलं याला ना छान असं गोल गोल करायचं आणि हे वरपर्यंत जाईल तर सुंदर दिसेल, म्हणून ते पण एक लावून घेतलं. आणि दुसरं मनी प्लांट मी लेफ्ट साईडला लावलं आहे, जी माझी ग्रिल दिसते ना त्याच्या लेफ्ट साईडला एक मनी प्लांट लावला आहे. त्याचबरोबर माझ्या किचनमध्ये पण 2 मनी प्लांट आहे आणि ड्राय बाल्कनीमध्ये पण एक मनी प्लांट आहे. ते छोटे छोटे भरण्यांमध्ये मी लावलं आहे, बाकी सगळे असं छान मोठे 2 आहेत. त्यानंतर माझ्याकडे हे फुलांचं एक झाड आहे, कुमुद आहे आय थिंक हे, पण त्याला आता फुलं लागत नाही आहे, पण काही दिवसांनी लवकरच त्याला पण छान फुलं लागतील. आणि कोरफळाचं झाड आहे, जे माझ्या नंदीकडनं छोटंसं आणलं होतं, पण ते पण खूप छान असं मोठं झालं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे सोनचाफा आहे. 1-2 झाडांची मला नावं माहिती नाही, पण त्यांची फुलं मला खूप आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ट्रँगल हार्ट, ते सुद्धा मी एकच आणलं होतं, पण त्याचे आता माझ्याकडे 3 ते 4 झाले आहेत. बायकोने माझ्यासाठी छान अशी जागा करून दिली, म्हणून तिला ट्रीट म्हणून आम्ही मॅकडी मागवलं होतं, पण मला त्यातला एकही बाईट खायची इच्छा नव्हती, कारण माझं पोट भयंकर भरलं होतं आणि त्याचबरोबर मी थकली पण होती कामं करून, त्यामुळे मला नको नको होत होतं. पण प्रीतमला नॉनव्हेज खायचं होतं, तर तो त्याचं असं नेहमी असते की मी काहीही खाल्लं म्हणजे तू खाल्लंच पाहिजे, थोडं तरी खा. म्हटलं बघ मी खात नाही, म्हणजे त्याने माझ्यासाठी पण मागवलं होतं, पण त्याने मागवलेला जो डायट कोक होता तो मी थोडंसं 1-2 सिप पिला आणि त्यानंतर तेही त्यालाच देऊन दिलं. कारण कधीतरी ना मला उन्हाळ्यात असं होतं की मला काहीच खायची इच्छा होत नाही, ते कितीही टेस्टी असू द्या. प्रीतमने अव्यूला झोपावलं होतं, पण मी बाजूला नसल्यामुळे तो खूप लवकर झोपून उठून जातो, म्हणजे लिटरली तो 20 मिनिट्समध्ये झोपून पण उठून गेला होता. अव्यू झोपून उठला आहे आणि प्रीतम थोड्या वेळ त्याला सांभाळणार आहे, बिकॉज मला खूप गरम होतं आहे. म्हणजे बाहेरचं वेदर खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवते 2 मिनिटात, पण मी म्हटलं थोडीशी मसाज करते फेसची विथ दिस आईस, म्हणजे आईस मसाज तुम्ही म्हणू शकता. आणि खूप भारी वाटतं हे लावल्यानंतर. मी काल परवाच एकदा केलेली आणि मला वाटलं की रोज एकदा तरी 5 मिनटं करू शकतो आपण, खूप भारी वाटतं. सो तेच मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे. सो हे असं काहीसं सेट होतं. याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्याशी शेअर करेल. खूप भारी वाटतं. माझं डोकं पण दुखतं ना कधी कधी, म्हणजे कंटिन्यू एडिटिंग करताना, तेव्हा मग थोड्या वेळ असं गेलं की डोक्यालाही बरं वाटतं. त्याचबरोबर समर असल्यामुळे ना असलं काहीतरी थोडी पॅम्परिंग करायला पाहिजे, छान वाटतं. खूप छान वाटतं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप स्वस्त आहे, 100 रुपीजला तुम्हाला हे मिळून जाईल. आणि जेव्हा तुम्ही, म्हणजे आता मी करणार आहे आणखी, पण मी तुम्हाला एक सजेशन देते, जेव्हा तुम्ही पूर्ण यूज करून घ्याल जेवढं तुम्हाला करायचं आहे, त्यानंतर ना हे पाणी पुसायचं नाही, हे पाणी असंच सुकू द्यायचं. खूप छान वाटतं आणि पुसण्यापेक्षा ना ते सुकलेलं जास्ती रिफ्रेशिंग फील येतं. सो ते तुम्ही नक्की करू शकता. आणि समरमध्ये ना मी तर म्हणेन तुम्ही खरंच घ्या. हे नॉर्मली मॉर्निंगला लावावं लागतं हे, पण तुम्ही असं जेव्हा वेळ तुम्हाला मिळतं तेव्हाही करू शकता. मी सगळी कामं झाल्यावर ना आपली हीट बाहेर पडते तेव्हा मी हे यूज करते. खूप छान वाटतं, म्हणजे ऑलरेडी फेस गरम असतो आणि त्यात हे जे आईस आपण लावतो ते कसं मेल्ट होतं आणि खूप छान वाटतं, थंड थंड वाटतं. आता मी भरपूर कामं आज केले आहे, अजूनही माझं ड्राय बाल्कनीचं काम बाकी आहे, पण आता ते काही होणार नाही कारण मी खूप दमली आहे. सो ते मी उद्या करेल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे अल्टरनेट व्हिडिओमध्ये, यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी ते शेअर करेल. उद्या परवा जेव्हा कधी होईल तेव्हा मी खूपदा ट्राय करते की मी डेली तुमच्यासाठी व्लॉग टाकू, पण मला एवढा काही खास रिस्पॉन्स नाही मिळत आहे. सो आय फील सध्या तरी मी अल्टरनेटच टाकेल. जेव्हा आय फील की
हां छान व्ह्यूज येत आहे किंवा लोकांना माझे व्हिडिओज आवडत आहे ते कमेंट करत आहे. सो त्यावेळेस मी नक्कीच डेली व्लॉग करेन. म्हणजे आता मी अल्टरनेट डेला व्लॉग टाकते, मग नंतर डेली टाकेल. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का. जर तुम्हाला आवडत असेल ना तर मी छान छान रेसिपीज पण तुमच्याशी शेअर करू शकते. आपण फ्रीज किंवा घर कसं ऑर्गनाईज ठेवू शकतो ते करू शकते. होम डेकॉर करू शकते, गार्डनिंग करू शकते, आणखी पण बऱ्याच गोष्टी करू शकते. सो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता मी ही छान अशी मसाज करून घेते. बाहेरचं वेदर एवढं सुंदर झालं आहे, तुम्ही बघू शकता. असं वाटतंय मस्त मुसळधार पाऊस येणार आहे. वेदर मस्त होता. तसं तर चहा प्यायची इच्छा झाली होती, पण प्रीतम बोला की त्याला चहा कॉफी काहीही नको. म्हटलं असू दे, ते उगाच मला दूध गरम करावं लागेल म्हणून म्हटलं चला छान असं थोडीशी लस्सी बनवते. मला लस्सीसुद्धा खूप आवडते आणि मस्त थिक लस्सी बनवली ना की टेस्ट पण छान येतो. तर तेच मी इथे बनवून घेतलं आणि मस्त असं लस्सी एन्जॉय केली. मसाज केल्यावर ना खूप रिफ्रेशिंग फील होत होतं. त्यामुळे थोड्या वेळ बसली मस्त निवांत, थोड्या वेळ गाणी ऐकली आणि मला खूप भारी वाटत होतं. आता ड्राय बाल्कनीची जी अलमारी आहे ती आता माझ्याने काही क्लीन नाही होणार आहे, कारण मी दमली आहे आणि आय फील की आता मी ते उद्याला करेल. आणि आजचा व्हिडिओ मी माझा इथेच एंड करेल. आम्ही इव्हिनिंगला जर बाहेर गेलो तर तुमच्याशी शेअर करेल की आम्ही कुठे चाललो आहे, काय करतो आहे. अदरवाईज आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असेल तर मला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.